प्रोफेसर प्रशांत भोसले कन्नड समाजाची बाई आता सात वर्ष मोर्चा पण कन्नड समाजाच्या इंटेन्शनचा हा विषय आहे आपले रिझर्वेशन मध्येच आपण 7 वर्ष रिझर्वेशन एवढं काम करतो म्हणजे बियॉन्ड रिझर्वेशन बेनिफिट जो आहे तो ऑल कंट्रीमध्ये पूर्ण आहे. आपली भूमिका अशी असावी की सर्वांना एकत्र घेऊन चालावं आणि हे सगळं करण्याकरता आजकाल ज्या नियमाचा कायद्याचा प्रश्न येतो तो शासनाशिवाय कोणी करू शकत नाही. आज आपल्याकडे थोडं जर आपण म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये आज टिप्पणी दिनचं सरकार आहे. आधी म्हणायला हरकत की प्रमुख पॉलिटिकल पार्टी 4पैकी 3 पार्टी आज गव्हर्नमेंटमध्ये इंटरेस्टेड आहे. 75% रिप्रेझेंटेशन रुलिंग पार्टीमध्ये आज आहे. पण अशा याच्यामध्ये असं वाटतं की हे शासन हा मुद्दा शेवटपर्यंत योग्य पद्धतीने सर्वांना न्याय मिळेल या पद्धतीने घेऊन जायला हे शासन सक्षम आहे. माझ्या बरोबर जर तुम्ही आता की प्रशांत भोसले येथे अतिशय या विषयावर खूप अभ्यास केलेला आहे आणि बरोबर बोलणं झालेलं आहे आणि नेत्याची कर्तव्य एका झाली आणि त्याच्यामध्ये ते ही आपण प्रश्न आपण मांडलेला आहे त्याचबरोबर पुढच्या पालकांनी सुद्धा हे एकापर्यंत अशी माझी अपेक्षा मी विनंती करतो की प्रशांत आपण बोलत येतो प्रशांत प्रशांतची आपल्याला गेल्या 10 वर्षांपासून कायदेच्या बाबतीत आणि कॉन्स्टिट्यूशनमधल्या आरक्षणाच्या त्याला घेऊन मराठा समाजाला आरक्षण कसं मिळू शकते आणि शासन राज्य आणि यांनी आपल्या भूमिका कशा मांडल्या पाहिजे आणि आरक्षण आपल्याकडे आरक्षण 340 त्याच्यामध्ये त्या आरक्षणाच्या आणि ब्रिटिश काळामध्ये सुद्धा कॉन्स्टिट्यूशन चालत आणि त्या काळामध्ये एक आयोग नियमित जे उदाहरणार्थ सायमन कमिशन, हंटर कमिशन असे वेगवेगळे कमिशन आणि आता राणे कमिशन पासून अनेक कमिशन राज्यात पण केंद्राची भूमिका तळ्यात आणि मराठ्यांवर मोठ्या प्रमाणात जातीमध्ये दुसरेकाने भांडण मराठा समाजाला कधी भांडण करणारा नव्हता किंबहुना सर्व समाजाला घेऊन जाणारा हा समाज आहे ती जाती नाही आणि जेव्हा आता संशोधन होत आहे जातीच्या प्रमाणात नोंदी सापडत आहे तर त्याच्यामध्ये मराठा हा कुणबी आहे असं दिसत आहे. मग कमिशन नेमलं जातं सरकार आश्वासन देतं लोक रस्त्यावर आले तर सरकारची काही जबाबदारी आहे कशा कामात हे राज्य हा देश भांडण न करता शांततेत चालतो कुठेतरी लॉ काढून मेंटेन झाला पाहिजे म्हणून आरक्षणाच्या संदर्भात त्या समाजावर होणारा अन्याय आहे त्याच्यावर शासनाने आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे समाजाला न्याय दिला हा न्याय कसा मिळेल त्याच्या संदर्भात आपल्या सोबत प्रशांत भोसले ते चर्चा करणार आहेत त्यांना गेल्या 10 वर्षापासून या आंदोलनाच्या सूचित आहेत कायदेविषयक बाबत ते मांडतात आणि ते तुम्हाला या संदर्भात मराठा आरक्षणाची जी लढाई चालू आहे ती म्हणजे आज माझा जरी जसं जाधव साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने 10 वर्षाचा अभ्यास असला तरी ही जवळपास 40 वर्षाची लढाई आहे. 1982 साली स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांच्या नेतृत्वात पहिला मोर्चा निघाला आणि त्या मोर्चापासून आजपर्यंत मराठा समाज आरक्षणाची मागणी करतोय. मुळामध्ये आरक्षण देण्याची जी तरतूद होती ती व्यवसाय आधारित असल्यामुळं आता जे आंदोलन उभा राहिलं या आंदोलनामध्ये किंवा यापूर्वीच्या आयोगाला मराठा आणि कुणबी एक आहेत अशी 1996 पासूनची मागणी होती. पण मराठवाडा निजाम स्टेट मधून आला काही प्रशासकीय याच्यामध्ये त्यांच्या नोंदी सापडत नव्हत्या
मग 2018ला ज्यावेळी गायकवाड आयोग नेमला त्यावेळी मराठा कुणबी कायदा असा निष्कर्ष काढण्याबरोबर मराठा समाजाचं सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण तपासल्यावर या समाजाला आरक्षण देण्याची गरज आहे असा निष्कर्ष काढून गायकवाड आयोगानं मराठाला आरक्षण देण्याची शिफारस तत्कालीन सरकारला केली होती. आणि सगळ्यात मोठी मराठा समाजाची जर फसवणूक झाली असेल तर सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी पहिल्यांदा 40 वर्षात मराठा समाजाचा खालवलेल्या स्तराच्या आधारे मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत होतं, त्यावेळी त्या गायकवाड आयोगाच्या रिपोर्टवर अभ्यास करायसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि त्या समितीनं मराठा समाजाला 50%च्या वरील आरक्षण देण्यात यावं असा कायदा विधिमंडळामध्ये मांडला. आम्ही फक्त त्यांना दोष देणार नाही, कारण तो कायदा ज्यावेळी चुकीचा असून सुद्धा विधिमंडळात मांडला गेला त्यावेळी विधिमंडळात उपस्थित असणाऱ्या सर्व पक्षांनी त्या बाजूने मतदान केलं होतं. म्हणजे कुठेतरी सर्व पक्षीय राजकीय नेत्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही अशा मानसिकतेतून तो कायदा बनवला होता. उच्च न्यायालयामध्ये ज्यावेळी ती केस टिकली त्यावेळी मराठा समाजाच्या वतीनं शेकडो वकिलांनी आपलं योगदान तिथे दिलेलं होतं. पण जो कायदा हायकोर्टात टिकला तो सुप्रीम कोर्टात चॅलेंज झाला आणि कोर्टात जो कायदा चॅलेंज झाला त्यावेळी सुप्रीम कोर्टानं 6 महत्वाचे प्रश्न तयार केले होते की मराठा समाज 50% वरील आरक्षणाला पात्र आहे का, गायकवाड आयोगाच्या शिफारसीनुसार मराठा समाजाला 50%च्या वरील आरक्षणासाठी मागास ठरवता येईल का, हे 102वी घटना दुरुस्ती जी झाली त्या दृष्टीनं घटनेच्या मूळ संकल्पनेला कुठे धक्का लागतोय का आणि इंद्रासाने निकाल बदलायची गरज आहे का, असे मूलभूत प्रश्न त्या खटल्यामध्ये विचारले गेले. आम्हाला सांगायला खेद वाटतोय की आज आमचे नेते म्हणून जे मिरवतात महाराष्ट्रात त्यातला एकही नेता ही गोष्ट सांगत नाही. काँग्रेसवाले भाजपवर ढकलतात, भाजपवाले काँग्रेसवर ढकलतात. पण सुप्रीम कोर्टात ज्यावेळी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये केस उभा राहिली त्या केसमध्ये खुद्द सेंट्रल गव्हर्नमेंट सुद्धा पार्टी होतं. म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे दोन्ही मिळून सुद्धा 50%च्या वरचं आरक्षण टिकवू शकले नाही. आणि तो निकाल लागल्यानंतर मग आम्ही मागील 2 वर्षांमध्ये गायकवाड आयोगाच्या शिफारशीनुसारच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं. कारण विद्यमान कायदा जो बनवलेला आहे तो चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीनं जो विधिमंडळात एटीआर रिपोर्ट मांडला, म्हणजे ऍक्शन टेकन रिपोर्ट जो प्रोड्यूस केला त्याच्या आधारे ते आरक्षण दिलं होतं. मग 102व्या घटना दुरुस्तीनं राज्यांचे जे अधिकार काढून घेतले होते केंद्र सरकारनं, या केसमध्ये केंद्र सरकारने सगळ्यात पहिला रिव्ह्यू दाखल केला होता आणि त्या रिव्ह्यू मध्ये केंद्र सरकारचा रिव्ह्यू सुद्धा सुप्रीम कोर्टानं मान्य केला नाही. आणि सुप्रीम कोर्टानं ज्यावेळी केंद्र सरकारचा रिव्ह्यू नाकारला त्यावेळी केंद्र सरकारला नाईलाजानं 105वी घटना दुरुस्ती करावी लागली. मग 105व्या घटना दुरुस्तीनं राज्यांना आरक्षण मिळण्याचे अधिकार प्राप्त झालेले असल्यामुळं राज्य सरकारनं गायकवाड आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला 50%च्या आत आरक्षण देणारा कायदा बनवावा ही मागणी आम्ही महाविकास आघाडी असेल किंवा आताचं महायुती सरकार असेल या सगळ्या सरकारांच्याकडे केलेली आहे. पण कुठंतरी कुणाला तरी राजकीय फायद्यासाठी किंवा कुणाच्या तरी दबावामध्ये सरकारच या राज्यामध्ये मराठा ओबीसी वाद निर्माण करते अशी आम्हाला एक शक्यता वाटते. मग या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर आज संगमसिंह महाराजांच्या माध्यमातून एक आम्ही भूमिका पुढे घेऊन यायचं ठरवलं की ही लढाई मराठा विरुद्ध ओबीसी नसून ही प्रत्येक जातीतल्या विस्थापित लोकांची सबसमान दुःख आहे आणि ज्यांच्यासाठी आरक्षणाची तरतूद आहे. पण जो विस्थापित आहे त्याला आरक्षणाचा लाभच मिळत नाही आणि प्रगत लोकच त्याचा लाभ घेतात. त्यामुळे सरकारने या धोरणात बसून सगळ्या पक्षांनी काहीतरी भूमिका घ्यायला लागेल आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याबरोबर ओबीसीतला जो विस्थापित घटक आहे त्याला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. आणि याच्यासाठी आता हायकोर्टामध्ये भुजबळ साहेबांनी ज्यावेळी ओबीसीच्या एम्पेरिकल डेटासाठी महाविकास आघाडीच्या काळामध्ये एम्पेरिकल डेटा मागण्यासाठी केंद्र सरकारच्या विरोधात केस केली. त्या केसमध्ये केंद्र सरकारने सुद्धा सांगितलं की आमच्याकडे ओबीसीच्या किती जाती आहेत आणि त्यांची लोकसंख्या काय याची कुठलीही अधिकृत माहिती नाही. त्यामुळे सुरुवातीलाच आमची ही मागणी राहील की जर आरक्षणाचं सूत्र ठरवायचं असेल तर या राज्यातील सगळ्या राजकीय पक्षांना एकत्र येऊन पहिला ओबीसीचं फेर सर्वेक्षण करावं लागेल आणि त्यांचं फेर सर्वेक्षण करून महाराष्ट्रात जाती ओबीसी आहेत किती, त्यांची मूळ संख्या किती आहे आणि त्या संख्येच्या आधारे आरक्षणाला पात्र असणारा मागास समूह किती आहे हे ठरलं पाहिजे. आमचा असा दावा नाही की सगळ्या ओबीसी प्रवर्गाची प्रगती झाल्या, पण ओबीसी मधले विशिष्ट घटकच ओबीसीच्या सगळ्या आरक्षणाचा लाभ घेत असल्यामुळं ओबीसीतल्या छोट्या जातींना त्याचा लाभ मिळत नाही. फक्त मराठा समाजात आला की तुम्हाला मिळणार नाही अशी भीती तयार करायचं काम चालू आहे. पण आम्ही आरक्षणात नसताना सुद्धा त्यांच्या वाटणीचं आरक्षण कोण खाल्लं याचा कुठलाही ओबीसी नेता उत्तर द्यायला तयार नाहीये. त्यामुळे आमची सरकारला विनंती आहे की तुम्ही मराठा असेल ओबीसी समाज असेल यांना एकत्र बसवावं आणि जे काही कायदेशीर आणि घटनात्मक प्रक्रिया राबवून कुणाच्या आरक्षणाचा प्रश्न कसा सोडवायचा याच्यासाठी निर्णय घ्यावा. मग यासाठी आपण सरकारला मनोज जरांगेंच्या आंदोलनात ज्यावेळी मागणी आली की
आम्हाला निजाम काळामध्ये मराठवाड्याच्या नोंदी कुणबी होत्या आणि महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये कुणबी नोंदी सापडतात आणि त्यांच्या वंशावळीच्या आधारे आम्हाला सरसकट कुणबी दाखले द्यायचं तुम्ही निर्णय घ्या. त्या आंदोलनाला यश आलं. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला की आम्ही कुणबी दाखले सगळ्यांना देतो. पण ज्यावेळी न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली, त्या समितीची कार्यकक्षा निर्धारित करत असताना सरकारनं त्यात पण चालाकी करून तो जी आर फक्त मराठवाड्यापुरता मर्यादित काढला आणि ते काढत असताना परत त्यात शब्दछळ करून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही अशी तजवीज केली. ती तजवीज अशी होती की ज्यांच्या नोंदी आहेत आणि त्या नोंदीला वंशावळ मॅच होतील त्यांनाच आरक्षण दिलं जाईल. म्हणजे सरसकट आरक्षण देणार नाही, फक्त वेळ मारून न्यायची समितीच्या नावाखाली हे काम सरकारनं केलं. आणि हे करत असताना नागपूरमधलं एक मोठं षड्यंत्र रचलं गेलं की सरसकट ते दिलं जाऊ नये याच्यासाठी, की नागपूरमधल्या काही लोकांनी उपोषणानंतर नागपूर खंडपीठासमोर त्या संदीप शिंदे समितीच्या गठीत करण्याचा जो जी आर होता 7 ऑक्टोबरचा तो चॅलेंज केला. आणि तो जी आर चॅलेंज केल्यावर ह्याच महाराष्ट्र शासनानं नागपूर खंडपीठासमोर प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नाही तर ज्यांना ऑलरेडी रिझर्वेशन मिळते त्या कुणबी मराठा कुणबी लोकांच्या नोंदी शोधण्यासाठी ही समिती नेमलेली आहे. ही समिती कुठेही आरक्षण देणार नाही. मग मनोज जरांगेंची जी पहिली मागणी होती की सरसकट कुणबीची, ती 2 महिन्यामागे नागपूर खंडपीठामध्ये सरकारनं मारून टाकलेले प्रतिज्ञापत्र सादर करून की आम्ही सरसकट कुणबी दाखले देणार नाही. मग जर विषय सरसकट मराठा समाजाच्या आरक्षणाचा होता तर तुम्ही फक्त मराठवाड्यापुरताच लिमिटेड निर्णय घेतला, हा पहिला मुद्दा आमचा. दुसरा मुद्दा की तुम्ही आरक्षण देतो म्हणून समिती नेमली होती, पण तुम्ही त्या समितीचं काम ठरवलं आणि कोर्टामध्ये जाऊन त्या समितीला एकदम मर्यादित करून टाकलं जेणेकरून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाऊ नये. मग हे झाल्यानंतर 14 तारखेच्या अंतरवालीच्या सभेमध्ये मनोज जरांगेंनी दुसरे 3 प्रस्ताव सरकारसमोर ठेवले होते की सरसकट कुणबी दाखले द्या. दुसरा त्यांचा मुद्दा होता की गायकवाड आयोगाच्या शिफारशीनुसार 50% आत वर्ग बनवून आरक्षण द्या. आणि तिसरी मागणी होती की या राज्यातल्या ओबीसी जातींच्याकडे इम्पेरिकल डेटा नाहीये आणि आज जवळपास 100 ते 150 ओबीसी यादीतल्या जाती अशा आहेत की ज्यांचं महाराष्ट्रामध्ये कुठंच अस्तित्व नाहीये. मग ज्या जाती महाराष्ट्रामध्ये नाहीच आहेत त्या जातींच्या नावाखाली 300 जाती दाखवून मराठा समाजाला आरक्षणापासून का वंचित ठेवलं जाते, हा आमचा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारला प्रश्न आहे. मग या 3 मुद्द्याच्या नंतर सरकारनं परत मराठवाड्याचा जो जी आर होता त्याचा क्वांटम वाढवला आणि तो महाराष्ट्रासाठी कुणबी दाखले शोधायचं काम चालू केलं. पण दुर्दैवाने इथं नमूद करायला लागेल की भुजबळांचं आंदोलन चालू झाल्यावर कुठेतरी भुजबळांच्या दबावामध्ये राज्य सरकारनं कुणबी शोधी नोंदायचं काम शिथिल केलेलं आहे. म्हणजे जिथं नोंदी सापडतात तिथं मोडी लिपी शोधणारा माणूस द्यायचं नाही, जिथं उर्दू नोंदी ते डेटा तुम्ही आणून द्या मग आम्ही तपासतो, अशा पद्धतीनं सापडत असलेल्या नोंदी कुठं तर दाबायचं काम सरकारच्या वतीनं चालू आहे. मग सरकार म्हणून जर तुम्ही पालकत्व पूर्ण महाराष्ट्राचं स्वीकारलं असेल तर तुम्ही मराठा आरक्षण देणार कसं आहात हे तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे ही आमची भावना होती. आज पण मराठा म्हणून ओबीसीचं फेरसर्वेक्षण झालं पाहिजे. मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार ते 50% आरक्षणाला पात्र असताना 34% ओबीसी समाज राज्यामध्ये 32% आरक्षण घेत असेल तर हे सुद्धा घटनेच्या समतेच्या धोरणाच्या विरोधात आहे. मग आमची दुसरी मागणी सरकारकडे अशी राहील की ओबीसीना 19% द्या आणि मराठा समाजाला 12 व 13% वेगळा प्रवर्ग बनवून ओबीसी मध्ये आरक्षण द्या. या 2 मागण्या झाल्यानंतर तुमच्या राजकीय गैरसोयी होत असतील तर तिसरा आणखी एक प्रस्ताव आपण सरकारला देतोय की जर तुम्हाला आरक्षण वाढवायचंच असेल तर 32% ओबीसीना ठेवायचं असेल तर ओबीसी मध्ये तुम्हाला असे काही घटक बाहेर काढावे लागतील जे इंदिरा साहनीनं 50%ची कॅप ओलांडलेला भौगोलिक कक्षेमध्ये सांगितलेलं आहे की दुर्गम अतिदुर्गम भागातल्या ज्या जाती आहेत त्या जाती समूहांना 50%च्या वर आजही आरक्षण देता येतं. सरकारनं जर ते सूत्र स्वीकारलं आणि ओबीसी मधील आदिवासी भागात असणाऱ्या किंवा दुर्गम अतिदुर्गम भागामध्ये दैनंदिन जीवनशैलीपासून दूर असणाऱ्या जाती आयडेंटिफाय केल्या आणि त्यांना 50%च्या वर्ग उपवर्ग बनवून आरक्षण दिलं, मराठा समाजाचं 50%च्या आत घेतलं तरी हे सामाजिक समतोल साधला जाऊ शकतो. ते आरक्षण देऊन त्यांनाच परत ओपन मध्ये सिलेक्ट करता तर या राज्यामध्ये अमागास म्हणून जन्माला आलेल्या मराठा समाजासह इतर ज्या 90-95 जाती आहेत त्या समाजातल्या तरुणांनी काय करायचं, हा देखील एक मोठा पेच या माध्यमातून तयार झालाय. मग सरकारला आमची विनंती हीच आहे की तुमचं काम राजकारणासाठी भांडण दंगली घडवणं नाही तर ओबीसीच्या ज्या लोकांचे आक्षेप आहेत, मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत या कुठेतरी एकत्र करून एखादे चांगले 4 पॅनल जजेस तयार करून तुम्ही त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढला पाहिजे. म्हणजे एक तर आरक्षणाचा निर्णय घ्या नाही तर ओपन मधून संरक्षण देणारा कायदा बनवा. सगळेजण एका रेषेत जर
कॉम्पिट करायला लागले तर प्रत्येकाला त्यांची क्षमता मिळेल आणि प्रत्येकाला समान पातळीवर प्रतिनिधित्व सुद्धा मिळेल, ही आमची मागणी आहे. त्यानंतर सरकारनं आता रिव्ह्यू पिटिशन रद्द झाल्यानंतर क्युरेटिव्ह पिटिशनचं जे नवीन खेळ चालू झालाय. भुजबळ जरी स्टेटमेंट करत असले तर भुजबळ साहेबांनी आज सकाळी प्रेस कॉन्फरन्समध्ये एक गोष्ट सांगितली की सगळेच कुणबी होणार असल्यामुळे मराठा ही जात नष्ट होणार आहे. मग आमचं भुजबळ साहेबांना पण विचारणं आहे की मग सगळे जर कुणबी झालेले तुम्ही विरोध कोणत्या आरक्षणाला करताय? म्हणजे एकीकडे सरकारवर दबाव आणून कुणबी नोंदी शोधायचं काम थांबवायचं आणि दुसरीकडं सगळ्यांना नोंदी मिळाल्यात म्हणून कांगावा करून आता आपलं काम झाले म्हणून मराठा समाजाला शांत बसवायचं काम करायचं, ओबीसीला उचकवायचं काम म्हणजे सरकारमधील मंत्र्यांच्याकडे चालू आहे. त्याचा पण कुठेतरी एक समाजातला मुख्य घटक म्हणून आम्ही निषेध करतो. 50% आरक्षण देत असताना जे निकषात त्या जो पात्र असेल त्याला आरक्षण तुम्ही द्या, आमचं त्याला काय म्हणणं नाही. पण मराठा समाजाला 32% समाजाला तुम्ही 7 आणि 8% प्रतिनिधित्वावर शांत राहा ईडब्ल्यूएस घेऊन, ही मागणी मुळात चुकीची काय? तर राज्यातल्या SC ST समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 20% आरक्षण मिळतं, 34% ओबीसीना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 32% आरक्षण मिळतं. मग मराठा समाजानं 1/3 वाटा घेऊन तेवढ्याचं समाधान का मानायचं, हे सरकारनं खुलासा केला पाहिजे. आणि मराठा समाज मागास ठरून सुद्धा त्या समाजाला आरक्षण का देणार नाही, हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जबाबदार मंत्र्यांनी घटनेतल्या कुठल्या कलमाच्या आधारे तुम्ही ते बोलताय आणि असं कुठल्या तत्वात सांगितलं किंवा कुठला असा कोर्टाचा निकाल आहे की ज्यामध्ये हे स्पष्टीकरण दिलं गेलंय की एखादा मागास ठरला तर तुम्ही वेगळा प्रवर्ग बनवून आरक्षण द्या. तर अशी कुठलीही तरतूद नाहीये. एक तर तुम्ही ओबीसी मध्येच जाऊ शकताय, नाहीतर आरक्षण पात्र ठेवू शकत नाही. मग आमच्या व्यथा या आहे की ज्या जाती मागास ठरल्या नाहीत, ज्यांच्याकडे कुठला डेटा नाही, त्या आज आरक्षण घेत आहेत आणि 8-8 वेळा मागास ठरून सुद्धा मराठा समाज आरक्षणापासून वंचित आहे. याचा कुठं तर मानवतावादी दृष्टिकोनातनं सगळ्या राजकीय पक्षांनी विचार करणं गरजेचं आहे. 50%च्या वरच्या आरक्षणाला आक्षेप असण्याची 4 कारणं आहेत की कलम 16(3) खाली नवीन वर्ग तयार करायचा असेल तर तो अधिकार राज्य सरकारला आहे, केंद्र सरकारला असल्यामुळं राज्य सरकार SC ST आणि ओबीसीच्या बाहेर जाऊन नवीन प्रवर्ग तयार करू शकत नाही. तसा केला तर ते कोर्टात 10 मिनिटाच्या वर टिकत नाही. दुसरी गोष्ट, भाजपनं ही चूक केलीच नाही पाहिजे, कारण फडणवीस साहेबांनी ज्यावेळी आरक्षण दिलं त्याच्या बरोबर 20 दिवस आधी केंद्राने 102वी घटना दुरुस्ती केली आणि दोन्ही सरकार एकाच पक्षाचे असल्यामुळं यांना ही गोष्ट माहित होती की राज्याला अधिकार नाहीये. त्यामुळे आमचा त्याच्यावर आक्षेप आहे की तुम्ही जाणीवपूर्वक आम्हाला फसवून आरक्षण दिलं आणि याच्यात 50%ची मर्यादा ओलांडत नाही. याचं सगळ्यात मोठं कनेक्शन 2000 साली जी 81वी घटना दुरुस्ती वसुंधरा राजेंच्या शिफारशीनं केली गेली आणि रिझर्वेशन इन प्रमोशनचा कायदा जो वाजपेयी सरकारनं आणला, त्या 81व्या घटना दुरुस्तीमध्ये इंदिरा साहनीनं घालून दिलेली 50%ची मर्यादा ही स्वीकारली गेलेली. म्हणजे 81वी घटना दुरुस्ती करत असताना 50% आरक्षणाच्या वर तुम्हाला आरक्षण लागू करता येणार नाही, हे सूत्र संसदेनं स्वीकारलेलं असल्यामुळं राज्य सरकार 50%च्या वर आरक्षण देऊ शकत नाही आणि ते त्यांना द्यायचा अधिकार देखील नाहीये आणि ते दिलं तर कोर्टाच्या पातळीवर ते टिकणार नाहीये. त्यामुळे आमची मागणी अशी आहे की आम्हाला 50%च्या आतूनच आरक्षण द्या आणि त्याच्यासाठी जे काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायची असेल त्याच्यामध्ये आम्ही सरकारला सहकार्य करायला तयार आहे. यानंतर आता हे सगळं होऊन सुद्धा परवा सुद्धा 13 ऑक्टोबरला त्यांनी 13 नोव्हेंबरला सीएम साहेबांनी परत टर्म ऑफ रेफरन्सची जी नोट दिलेली आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टानं एकीकडे 50%च्या वरचं आरक्षण नाकारलं आणि 23 नोव्हेंबरला या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री जर राज्य मागासवर्गीय आयोगाला पत्र पाठवत असतील की 50%च्या वरील आरक्षणाला पात्र ठरवण्यासाठी सर्वेक्षण करा, तर सुप्रीम कोर्टाचा निकालामध्ये ज्या काही त्रुटी असतील त्या दुरुस्त करण्याचा अधिकार हा विधिमंडळ किंवा संसदेला असतो. राज्य मागासवर्गीय आयोग सुप्रीम कोर्टाचं निकालपत्र स्क्रुटिनाइज करू शकत नाही किंवा त्याला ओव्हररूल करण्यासाठी फेर सर्वेक्षण करू शकत नाही, ही आमची धारणा असल्यामुळं सरकारने हे पत्रक रद्द करावं आणि मराठा समाजाचा या अधिवेशनामध्ये 50% मधील आरक्षणासाठी समावेश करणारा कायदा करावा. क्युरेटिव्ह पिटिशनच्या बाबतीमध्ये 105वी घटना दुरुस्ती झाली म्हणून राज्य सरकार जुना कायदा टिकवेल अशी अजिबात परिस्थिती नाहीये. पट्टली मकल कच्ची म्हणून तमिळनाडू सरकारचा 10.5% वेमुला आदिवासींना देणारा कायदा सुप्रीम कोर्टानं 2021 मध्येच मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर 31 मार्च 2022 सुप्रीम कोर्टानं सिव्हिल ऍप्लिकेशन नंबर 26/2022 या केसमध्ये 105वी घटना दुरुस्ती पूर्वलक्षी प्रभावानं लागू होणार नाही, ती ज्या दिवशी अस्तित्वात आली तिथून पुढेच ती तुम्हाला लागू करता येईल असं स्पष्टपणे सांगितल्यामुळं 2021 साली झालेली घटना दुरुस्ती 2018च्या कायद्याला लागू करून सरकार क्युरेटिव्ह पिटिशन कोर्टामध्ये जिंकू शकत नाही
ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सरकारनं मराठा समाजाची फसवणूक थांबवून आरक्षण कसं देणार आहे आणि देणार नसाल तर कुठल्या कायद्याच्या आधारे तुम्ही ते नाकारताय हे सांगावं. महाविकास आघाडीच्या काळामध्ये ह्याच भुजबळ साहेबांनी विधिमंडळामध्ये एक ठराव केलेला होता की राज्यातील ओबीसीची जातीन्याय जनगणना करावी आणि ती जनगणना करण्यासाठी विधिमंडळानं 8 जानेवारी 2020 रोजी विधिमंडळामध्ये ओबीसीच्या जातनिहाय जनगणनेचा ठराव करून राष्ट्रीय मागासवर्ग सेन्ससला पाठवला होता. मग तुम्हाला जर ठराव करताना सगळे पक्ष सोबत होते तर आज जातीन्याय जनगणना करायला आक्षेप का आहे आणि भाजप सरकार जातीन्याय जनगणनेला एवढं का घाबरते? का मोदी साहेब ओबीसी समाजाचे आहेत म्हणून ओबीसी सांगतील तेच खरं हे मानायचं राज्य सरकारनं मान्य केलंय का? हे सरकारनं कुठेतरी स्पष्ट केलं पाहिजे. कारण हा देश कोण कुठल्या जातीचा आहे, कोण पंतप्रधान आहे, कोण राष्ट्रपती आहे याच्यावर चालत नाही. तर या देशाने एक संविधान स्वीकारलेलं आहे आणि आम्ही भारताचे लोक म्हणून त्याचं पालन करणं राष्ट्रपतीपासून ते सामान्य नागरिकापर्यंत सगळ्यांचं काम आहे. त्यामुळं जातीन्याय जनगणनेच्या संदर्भानं राज्य सरकार छोट्या छोट्या गोष्टीसाठी जे मोदी साहेबांकडे जातात ते 2024च्या जातीन्याय जनगणनेसाठी केंद्र सरकारकडे जाऊन त्याचा कायदा मंजूर करून घेणार काय? कारण आता विधिमंडळ आणि संसद दोन्ही अधिवेशनं चालू आहेत. हा प्रश्न तात्काळ मार्गी लागण्यासारखा आहे. त्यामुळे सरकारनं त्या बाबतीत सुद्धा भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आरक्षणाचा घोळ ज्या 2 मुख्य जी आर मुळे निर्माण झाला तो 23 मार्च 1994चा जी आर जो तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांच्या कारकिर्दीत काढला गेला आणि दुसरा होता 9 ऑगस्ट 1995चा जो काढण्यासाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब असतील किंवा अण्णा डांगे असतील यांनी पुढाकार घेतला. हे दोन्ही शासन निर्णय मंडल आयोगाच्या शिफारसीनुसार काढले गेलेले आहेत. जेव्हा की इंदिरासानी खटल्यामध्ये स्पष्टपणे मंडल आयोग रिजेक्ट केला होता आणि बीडी देशमुख समितीचा 1967 अहवाल स्वीकारा म्हणून सांगितलं होतं. तर 30 वर्ष कायद्याचं आणि संविधानाचं उल्लंघन करून या राज्यातल्या सगळ्या राजकीय पक्षांनी मग आघाडी असेल किंवा युती असेल यांनी हे 2 जी आर इम्प्लिमेंट कशाच्या आधारे केले आणि याला कायद्याचं काय संरक्षण आहे हे देखील यांनी सांगावं. आणि ही फक्त आमची मागणी नाहीये. 22 सप्टेंबर 2023 रोजी ओबीसीचं एक शिष्टमंडळ गेलं होतं बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वामध्ये. आज ओबीसी संघटनांची मागणी आहे की ओबीसी जातींचा इम्पेरिकल डेटा करा. त्या बैठकीच्या पत्रासोबतच ते पत्र आहे. म्हणजे आज ओबीसी राष्ट्रीय महासंघ म्हणतोय की ओबीसीचं फेर सर्वेक्षण करा. 23 सप्टेंबर 2022चा राज्य मागासवर्गीय आयोगाचा ठराव आहे की मुंबई उच्च न्यायालयातील आदेश आणि रोहिणी आयोगाच्या पत्र म्हणजे रोहिणी आयोगासाठी जे क्लासिफिकेशन करायचं होतं त्यासाठी प्रगत आणि अप्रगत जाती शोधणं आवश्यक होतं आणि त्या काळातच माझी पॅल चालू असल्यामुळे त्यात एक ऑर्डर झाली होती की तुम्ही काय इम्पेरिकल डेटा सादर करा. त्या अनुषंगानं 23 सप्टेंबर 2022ला राज्य मागासवर्गीय आयोगानं राज्य सरकारला ओबीसी राज्यातल्या सगळ्या जातींचं डोर टू डोर मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करायचा प्रस्ताव पाठवून दिलेला आहे. त्या प्रस्तावावर सरकारनं काही काम केलं नाही. म्हणजे आज केंद्र सरकारनं रोहिणी आयोग राष्ट्रपतींकडे पाठवला आणि त्या रोहिणी आयोगासाठी महाराष्ट्रात सर्वेक्षणच झालेलं नाही कारण त्याच्यासाठी 351 कोटी रुपयाची मागणी आयोगाने केली होती. मग जर आयोगाला सरकारने 351 कोटी रुपये दिलेच नाहीत तर तुम्ही रोहिणी आयोगाचा रिपोर्ट कशाच्या आधारे पाडला आणि त्याचा डेटा कोणता दिला हे सुद्धा स्पष्ट झालं पाहिजे आणि याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि सरकार जर ओबीसीचं फेर सर्वेक्षण करणार नसेल तर सरकार ओबीसीचं फेर सर्वेक्षण का करणार नाही हे सुद्धा सरकारनं स्पष्ट केलं पाहिजे. केंद्र सरकारनं स्वतःच महाराष्ट्राच्या केसमध्ये सांगितलेलं आहे की ज्यावेळी इंग्रजांनी 1931 साली जातन्याय जनगणना केली त्यावेळी देशाभरामध्ये 4835 जाती होत्या. परंतु आज 2011 मध्ये जर विचार करायला गेलं तर राज्यात देशाभरामध्ये 4 ते 4.5 लाख जातींची नोंद झाली आणि हे सगळ्यात मोठं कन्फ्युजन आहे असं त्या प्रतिज्ञा पत्रात सांगितलेलं आहे. जातीतल्या लोकांची संख्या वाढणं एक वेळ आपण समजू शकतो पण 4000 जातींच्या 4 लाख जाती होणं म्हणजे जातीच्या पोटी ज्या जाती कशा यायला लागल्यात याच्यावर पण कुठेतरी संशोधनाने कायदा मांडला पाहिजे. हे आरक्षणाचा प्रश्न एवढा गंभीर असताना याच्यावर कुठलंही काम सरकार करत नाहीये. आणि दुसरीकडून समांतर आरक्षण असेल, ईडब्ल्यूएस मधून सिलेक्ट झालेली 65 PSI मुलं असतील, जलसंपदा विभागातली ईडब्ल्यूएस मध्ये फॉर्म भरलेली 52 मुलं आहेत, महावितरणच्या जवळपास 350 मुलांच्यासाठी आदिसंख्य पदांचा प्रस्ताव तयार करण्यासाठी आदेश देऊन सुद्धा 1 वर्ष झालं प्रशासन तो प्रस्ताव बनवत नाहीये. जवळपास 400 ते 450 मुलं पात्र असताना सुद्धा त्यांना नियुक्त्या दिल्या जात नाहीत. केवळ मराठा समाजातील आहेत म्हणून महिलांना महिला आरक्षण नाकारलं जाते जे पूर्ण घटना कायदा विरोधी आहे. आणि फक्त तो 19/12/2018 फडणवीस सामान्य प्रशासन मंत्री असताना तो जी आर काढला म्हणून त्याला कुठलाही अधिकारी हात लावायला तयार नाही. मग आमचं म्हणणं एकच आहे की तुम्ही कायदा आणि संविधानाच्या रक्षणासाठी सत्तेत आहात
तुम्ही त्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी पावलं उचलली पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टीची आणि प्रलंबित ज्या नियुक्त्या ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्यामुळे रखडल्या आणि त्यांनी का रखडवल्या त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. कारण विधी न्याय विभागाचे स्वतःचे असे अहवाल आहेत की एखादा GR कॅन्सल झाला तर कॅन्सल झालेल्या GR मध्ये शुद्धीपत्रक काढता येत नाही. पण महिला आरक्षणाचा 19/12/2018चं जे शुद्धीपत्रक आहे ज्याच्यामध्ये मागासवर्गीय महिलांच्या आरक्षणाची पदं भरायची कुठलीही तरतूद नाही, तरी त्या शुद्धीपत्रकावर गेल्या 19/12/2018 ते आज या 23 म्हणजे 5 वर्षामध्ये जवळपास 700 ते 800 मराठा समाजातील महिलांना बाहेर काढून त्या जागा अवैधरित्या ओबीसी महिलांना द्यायचं काम प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. याशिवाय सारथीच्या बाबतीत सरकार ज्या जाहिराती देते, सारथीची स्थापना ज्यावेळी झाली त्यावेळी सारथीला 124 स्टाफ होता. आज सारथीमध्ये फक्त 33 लोक काम करतात. देशांतर्गत शिष्यवृत्तीची जाहिरात सरकारनं 2021 ला दिली. मागच्याच आठवड्यात मुळे नावाच्या एका मुलाचा फोन आला की दादा माझं शिक्षण संपलं पण मला अजून शिष्यवृत्ती मिळाली नाही. म्हणजे जाहिराती काढायच्या, पेपरला आम्ही समाजाला एवढं दिलं म्हणून सांगायचं पण प्रत्यक्षामध्ये द्यायचं काहीच नाही. म्हणजे 200 पदांसाठी जाहिरात काढली देशांतर्गत शिष्यवृत्तीची, त्यात सिलेक्ट करताना 157 पोरं केली, पण आजच्या डेटला त्यातल्या फक्त 57 पोरांना शिष्यवृत्ती मिळाल्या आणि जवळपास 100 मुलांचं शिक्षण संपलं तरी ती स्कॉलरशिप आणि फेलोशिप त्यांना मिळालेली नाहीये. गेले 40 दिवस ते फेलोशिपची मुलं स्टायफंड आणि त्यांच्या जाहिरातीचं काय ते धोरण ठरवा, पदसंख्या निश्चित करा म्हणून आंदोलन करतायत. सरकार फक्त त्यांना आश्वासन देते, त्यांच्यासाठी कुठला निर्णय घेत नाही. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सांगितलं जातं फक्त मराठा समाजासाठी, पण LY देत असताना त्यात ब्राह्मण समाजाला पण दिले जातात. मग हे गोष्ट करत असताना सरकार ज्यावेळी सांगतं की अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून आम्ही 60,000 ते 70,000 लोकांना कर्ज दिलं, पण ते कॅटेगरायझेशन करून सरकारनं सांगितलं पाहिजे की 70,000 मध्ये मराठा किती आणि ब्राह्मण किती. याशिवाय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या LYचं रजिस्ट्रेशन जर 12 लाख लोकांनी केलं असेल तर तुम्ही 70,000 लोकांच्या कर्ज वाटपाचा जेवढा गाजावाजा करता त्यावेळी 12,30,000 मराठा तरुणांचं आर्थिक नुकसान झालं, याचं तुम्ही आत्मचिंतन करणार आहात का नाही हा सुद्धा आमचा प्रश्न आहे. 2017ला इतकंच महाराज साहेब नागपूर अधिवेशनातच फडणवीस साहेबांनी घोषणा केली होती की मराठा समाजाला 2 एकर जागा आणि 5 कोटी रुपये मराठा भवन आणि हॉस्टेलसाठी देणार. आज 5 वर्ष झालं, मागच्या महाविकास आघाडी सरकारनं असेल किंवा आता परत आलेल्या महायुती सरकारनं असेल त्या हॉस्टेल विषयावर कुणीही बोलायला तयार नाही. 14 एप्रिल 2023च्या उपसमितीच्या बैठकीत चंद्रकांत पाटलांनी आश्वासन दिलं की आम्ही हॉस्टेल उभा करू शकत नसल्यामुळं मराठा तरुणांना प्रति महिना 6,000 रुपये आम्ही निर्वाह भत्ता आणि वसतिगृह भत्ता देऊ. पण आज गेले 9 महिने ती फाईल वित्त विभागाच्या ऑफिसमध्ये सही वाचून रखडलेले. म्हणजे मराठा समाजाचा कागद आला की तपासून सादर करा असा शेरा मारायचा आणि ओबीसी आणि SC/ST समाजाचा एखादा कागद आला की तात्काळ कारवाई करा म्हणून शेरा मारायचा. मग या पद्धतीनं या राज्यातील जबाबदार मंत्री असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील यांना वागता येणार नाही. हे राज्य जर शांत ठेवायचं असेल आणि संविधानानुसार चालवायचं असेल तर ज्याचा जो अधिकार आहे तो त्याला दिला गेला पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं. आपल्या आता स्पेसिफिकली मागण्या सर अशा आहेत की या अधिवेशनामध्ये कुणबी नोंदी शोधायचं काम तुम्ही जलद गतीनं करा आणि ज्यांच्या नोंदी सापडत नाहीत त्यांना गायकवाड आयोगाच्या शिफारशीनुसार 50% आत ओबीसी मध्ये समावेश करणारा GR काढा. ही आपली पहिली मागणी आहे. दुसरी आपली मागणी होती की सरकारला जे राज्य मागासवर्गीय आयोगाने 23 सप्टेंबर 2022 ला पत्र दिले ओबीसीच्या फेरसर्वेक्षणाचं, त्या फेरसर्वेक्षणाबाबत सरकारनं भूमिका स्पष्ट करावी आणि राज्यातल्या सगळ्या जाती समूहांची जनगणना करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार का, ही आपली दुसरी मागणी होती. आणि तिसरी मागणी आपली अशी आहे की समांतर आरक्षण असेल, EWS मधल्या रखडलेल्या नियुक्ती असतील किंवा महावितरण मधल्या मुलांचे प्रश्न असतील, या कुठल्याही कायद्याच्या आणि न्यायालयीन प्रक्रियेत न अडकलेल्या नियुक्त्यांच्या संदर्भामध्ये शासन निर्णय घेणार का, हा आपलीच तिसरी मागणी होती. सारथीला मनुष्यबळ देऊन त्याच्या योजना आणि त्याचे जे थकलेले निधी आहे तो तुम्ही किती दिवसात वर्ग करणार. अण्णासाहेब पाटील महामंडळातून जास्तीत जास्त मराठा लोकांना कर्ज कशी मिळतील याच्यासाठी मग जिल्हा बँकांशी करार असेल किंवा ती प्रक्रिया सुलभ करणं असेल याच्यासाठी सरकार पुढाकार घेणार का हे सुद्धा सरकारनं सांगितलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा आमचा मुद्दा होता की ज्या शैक्षणिक सवलती आणि वसतिगृहाच्या तुम्ही जाहिराती करताय त्या प्रत्यक्षात मराठा समाजाला कधी मिळायला चालू ना. आमची भूमिका
24 तारखेला सरकारने निर्णय घेतला नाही तर मनोज जरांगे ठरवतीलच. पण आजपर्यंत आमची संख्या आमची अडचण होती. पण आज आमची संख्याच आमची ताकद आहे. आजपर्यंत आम्ही निवडून आणायच्या भूमिकेत राहिलो, त्यामुळे सगळ्यांनी नाटकं केली. पण आज आम्ही पण आरपीआय मोडवर आहे, आम्ही पाडायच्या भूमिकेत जाणार. जो जिथला आमदार असेल त्याच्या विरोधात मतदान करणार, मग तो कोणत्या पण पक्षाचा असू दे. हम्म. नाही, जाब विचारायला तर जाब विचार वेळ किती राहिला, येणारच आहेत ना दारात 2-3 महिन्यांना. आता आता जाब विचारायला गेलं की आज प्रत्येक जण पायऱ्यावर बसून अटक करतोय, मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. पण घटनात्मक आरक्षण 50%तूनच मिळू शकतं. त्याच्यासाठी एक तर आमदार बोलतोय का की मराठा समाजाचा अधिकार ओबीसी मधून आहे, मग तो कसा बसवायचा याच्यासाठी ठीक आहे ना, भूमिका घेऊ नका, किमान एकत्र तर बसवा मराठ्यांना ओबीसींना. पण तुम्ही फक्त राजकारण जर करत असाल तर मराठा समाज पण राजकारण त्यांचं दाखवून दिले येणार आहे निवडणुकीत. सगळ्या समाजाच्या ज्या ज्या आमदाराला आम्ही मतदान करतोय, मराठाच असं नाही साहेब, 288 आमदारांपैकी आम्ही जात बघून मतदानच केलं नाही. आणि आम्ही ज्यावेळी सर्व्हे केला, तुम्ही 2019 आता पत्रकारांच्याकडे डेटा असतोय, 2019च्या निवडणुकीचं जर तुम्ही इलेक्शनचं जर निकाल बघितले तर महाराष्ट्रामध्ये 74 असे मतदारसंघ आहेत की ज्याच्यामध्ये निवडून येणाऱ्या आणि पडणाऱ्या उमेदवारांमध्ये फक्त 250 ते 5,000चा डिफरन्स आहे. त्यामुळे आम्हाला काही लाखोंची संख्या पण गोळा करायला लागणार नाही, आम्ही 10,000 सुद्धा बऱ्याच जणांचे कार्यक्रम करू शकतो. सर्व पक्षातल्या सर्व जाती धर्माच्या आमचं मतदान घेणाऱ्या आमदारांना, मराठ्यांनाच का? सर्वांनाच मतदान करतो ना, 32% समाज सर्वांनाच मतदान करतो. बघा, केंद्र सरकार ह्याच भुजबळ साहेबांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्यावर एक समिती नेमली. त्या समितीत राज्य सरकारनं शपथपत्रावर सांगितलेलं आहे की या राज्यामध्ये किती ओबीसी जाती आहेत आणि त्यांची लोकसंख्या किती आहे हे आम्हाला माहित नाही. आणि 2011 साली केंद्र सरकारनं जो सर्व्हे केला ओबीसीचा त्याचा डेटा आम्हाला द्यावा. त्याच केसमध्ये रिप्लाय पण मी तुम्हाला देऊ शकतो. त्याच केसमध्ये केंद्र सरकारने रिप्लाय मध्ये सांगितले की 1931 नंतर या देशामध्ये कधीही जातीय जनगणना झालेली नाही. आणि ओबीसीची तर नाहीच नाही, कारण ओबीसी आरक्षण ही संकल्पनाच घटनेत नाहीये. 102 घटना दुरुस्ती जर साहेब तुम्ही व्यवस्थित वाचली तर त्याच्यामध्ये एससीबीसीची डेफिनेशन, 338B खाली त्यांचं सर्वेक्षण आणि 342A खाली एससीबीसी रिझर्वेशन इन स्टेटची प्रोव्हिजन आलेले आहे. त्यामुळे घटनेच्या बेसिक स्ट्रक्चर मध्ये ओबीसी हा कुठलाही वर्ग नाही. 102 वेळा घटना दुरुस्तीनंतर ओबीसीना आरक्षण देण्याची प्रक्रिया ठरली घटनेमध्ये. आणि दुर्दैव बघा की ती प्रक्रिया ठरल्यानंतर मागास ठरलेला पहिला समाज आज आरक्षणात बाहेर आहे आणि ज्यांच्याकडे मटक्याच्या चिठ्ठीएवढा पण कागद नाही की 30-30 वर्ष आरक्षण घ्यायला लागले. आणि ओबीसीची तर 52% लोकसंख्या आहे, तर भुजबळ आणि फडणवीसांनी पुढे सांगावं ना, सुप्रीम कोर्टात तुम्ही 38% लोकसंख्या का सादर केली राजकीय आरक्षणाला? 52% लोकसंख्या असताना 38% लोकसंख्येचं प्रतिनिधित्व तुम्ही का मान्य केलं सुप्रीम कोर्टामध्ये राजकीय आरक्षणाच्या केसमध्ये? आणि त्याच्यात हरिभाऊ राठोडची दिशाभूल करतायत की ते राजकीय मोजता येत नाही. पण जाती न्याय जनगणना करायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या याच्यासाठी अनुषंगानं सामाजिक आरक्षणासाठी जनगणना करू शकत नाही, पण राजकीय आरक्षणाच्या उद्दिष्टासाठी राज्य सरकार जाती न्याय जनगणना करू शकतं. ती बाटे आयोगानं केलेले आणि नॅशनल सेन्सस अमेंडेड रूल्स 1993च्या अंडर ती प्रोटेक्टेड. नाही, आरक्षणाचं ना साहेब, आज जरंगेने कधीही पेटवायची भाषा केलेली नाहीये. जरंगेनी आज नाही झाली ना, पण त्या दोषी कोण आहे आमची यातनं स्पष्ट माने. तुम्ही चांगला प्रश्न विचारला. माझं मिसिंग होतं की बाबा जे आयो आहेत आणि त्या जिल्ह्यातले संबंधित एसपी आहेत, घ्या ओपन त्यांची लाय डिटेक्टर टेस्ट. कारण 2018 मध्ये पण असंच झालं. कळंबोलीमध्ये रास्ता रोको झाला, तिथं जाळपोळ झाली, त्याच्यामध्ये 22 आरोपींची नावं घातली. त्यातले ते ऑफिसमध्ये असलेले सीसीटीव्ही फुटेज आम्ही सादर केल्यात. त्या 64 आरोपपत्रामध्ये 40 इतर समाजातले आहेत, त्यात मुस्लिम आणि धनगर समाजाची पण नाव आहेत. मग या खोटे गुन्हे दाखल केले नाहीत याचा पुरावा काय प्रशासनाकडे? हे कोर्ट ठरवल ना. दंगल करणारा मराठा होता हे या भुजबळांनी प्रेरलं. आमचा तर उलट आक्षेप आहे ना की भुजबळांना कसं माहिती कुठला माणूस कुणाच्या घरात पेटवाय जाणार आहे?
भुजबळांनी जे प्रेसमध्ये नाव घेतलं अरे तो माझ्यापाशी बसला होता. आमचं तर म्हणणं आहे की ओबीसीना भडकवायसाठी भुजबळांनीच त्यांची माणसं पाठवून ओबीसीची घरं पेटवली, असं पण असू शकते ना. त्यामुळे आमचं आंदोलन साहेब बघा, आम्ही कोर्टामध्ये आहोत. कोर्टामध्ये 1.5 वर्ष झालं सरकार आरक्षण देत नाही. आता हाके आणि किल्लारीकर जे नाटक सांगतायत की राज्य सरकारचा दबाव आहे, काय नाही. त्यांच्या 3 पिढ्या जरी आल्या तरी त्यांनी ओबीसीचं मागासले पण सिद्ध करू शकत नाही. 10 तारखेपर्यंत स्टेट गव्हर्नमेंटला ओबीसीचा एम्पिरिकल डेटा हायकोर्टात सादर करायचा आहे आणि तो त्यांनी सादर करू शकत नाहीत. यांनी फक्त सरकारी पैशावर मोजमजा मारत फिरल्यात. त्यामुळे आता दाखवण्यासारखं यांच्याकडे काम काहीच नाही. त्यामुळे ते राजीनामा द्यायला. पण तो राजीनामा देत असताना काहीतरी कारण पाहिजे म्हणून मराठा आरक्षणासाठी आमच्यावर दबाव आहे म्हणून नाटक सांगायला. आमच्या आरक्षणाचा काय त्यांच्यावर दबाव नाही. आमची सर्वेक्षणाची मागणीच नाहीये आणि यांच्या सर्वेक्षणाने आम्हाला आरक्षण पण मिळणार नाही. आमचं गायकवाड आयोगानं मागासले पण सिद्ध केले. त्यामुळे यांच्या कंपन्याची गरजच नाही ना आम्हाला. आम्ही ऑलरेडी बॅकवर्ड ठरलेलो आहे गायकवाड आयोगाच्या रिपोर्टनं. फक्त तत्कालीन सरकारनं ऍक्शन टेकन रिपोर्ट पटलावर मांडला आणि त्यांनी 50% वर द्यायचं ठरवलं. त्यामुळे आम्ही बाहेर पडलो. पण टेक्निकली आणि कॉन्स्टिट्युशनल मॅन्डेटनं गायकवाड आयोगानं आम्हाला बॅकवर्ड ठरवलेलं आहे आणि आम्ही आज पण बॅकवर्ड आहे. हे राजकारण्याचं जरी षडयंत्र असलं तर या राज्यातल्या शून्य नागरिकांनी ठरवलं पाहिजे. ही कायद्याची संविधानाची लढाई आहे. आम्हाला जे आक्षेप आहेत ते आम्ही ऑलरेडी कोर्टात नोंदवले आहेत. आमच्या आरक्षणाची काय आम्ही भुजबळांकडे आरक्षण मागायला गेलो नाही किंवा प्रकाश शेडकेकडे आरक्षण मागायला गेलो नाही. संविधानानं आम्हाला अधिकार दिलाय. जो आरक्षण देणार आहे आम्ही त्याच्याकडे मागवले. तुम्ही मराठ्यांवर बोलण्यापेक्षा सरकारला तुमचं म्हणणं तुम्ही दिलेलं आहे. सरकार निर्णय घेईल. सरकारनं निर्णय घेतला नाही तर कोर्ट ठरवेल. त्यामुळे आमची भूमिका हीच आहे की आम्ही आजपर्यंत शांततेचंच आंदोलन केलं. जर दंगाच करायचा असता तर महाराष्ट्रामध्ये आंतरवाली सराटीमध्ये करोडो लोक आली. 30 किलोमीटर चौरस स्क्वेअर मीटर मध्ये माणूस थांबायला जागा नव्हती, एवढी गर्दी होती. जर त्या लोकांना उद्रेकच करायचा असता तर ते काय करू शकले नसते. पण हे आम्हाला सुद्धा माहित आहे की कुणी जरी दगड टाकला तरी फडणवीस साहेबांचं आमच्यावर एवढं प्रेम आहे की ती मराठ्यांची 4-5 जण गुंतवणारच रोज याला. त्यामुळं ज्यांच्यासाठी आरक्षण मागायचं त्यासाठी आम्हाला गुंतवायचंच नाही कुणाला. मग सरकार कुणाचं पण असू दे, खोट्या गुन्ह्यात हे की आमचं पोरगं अडकलं नाही पाहिजे. मग गृहमंत्री अनिल देशमुख राहू देत नाहीतर फडणवीस राहू देत, प्रत्येक जण आंदोलन दाबायसाठी आमच्याच मुलांवर गुन्हे दाखल राहणार आहेत. आणि यामध्ये एक लक्षात घ्या की मराठा ओबीसी लढाई नाहीये. आज भुजबळ असतील किंवा इतर नेते असतील ओबीसीचे स्टेजवर गेल्यावर 12 ते 15 जातींच्या वर नावं घेऊ शकत नाही. मग आज ते जे सांगतात नंदी बैलवाल्याला आरक्षण नाही, गोसाव्याला आरक्षण नाही, कुंभाराला आरक्षण नाही. अरे पण आम्ही तर ओबीसी मध्ये नाही ना. मग माळ्यांना एवढं मिळालं त्यांना काय नाही मिळालं हे तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे. आमच्या नावानं कडे फोडायचं काय काम. म्हणजे खाणाऱ्यांनी बिल आम्ही भागवायचं असा धंदा झालाय सर.